महाराष्ट्र कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजमान्य राजेश्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज या काडसिद्धेश्वर मठामध्ये, कणेरी मठामध्ये, या गुरुकुलात व्यासपीठावर उपस्थित माझे गुरुवर्य परमपूज्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी, त्यांचेच पट्टशिष्य गुरुवर्य मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामीजी, त्याचसोबत शंकरारूढ स्वामीजी आणि उपस्थित सर्व साधक बंधू आणि भगिनींनो, इथं आल्यानंतर एक विलक्षण आनंद झाला. तुमची मेमरी पॉवर मी बघत होतो. म्हणजे 1 पासून 30 पर्यंत आणि 30 पासून 1 पर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही ते मेमराईज केलं, स्मृती पटलावरती साठवून ठेवलं आणि पुन्हा रिकॉल केलं. एवढंच नाही तर मी आज खास रेकॉर्डिंग केलं की दिव्य चक्षु ही संकल्पना आपल्या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये, धर्मशास्त्रामध्ये ही केवळ पौराणिक कथा नाहीये, तर मी माझ्या डोळ्यांनी मी हेही बघत होतो, आयबॉल बंद आहेत का, आयलिड्स बंद आहेत का, ते किती लेअरचं बांधलेलं आहे. मी शेवटी वैज्ञानिक आणि डॉक्टर माणूस आहे, पण त्याच्याही पलीकडे ज्या पद्धतीनं गुरुवर्यांनी लिहिलेलं दिव्य चक्षुने तुम्ही वाचत होता, ही अफाट शक्ती. आणि मॅथमॅटिक्स मी गुरुवर्यांना विचारलं तर तुम्ही ज्या पद्धतीनं कॅल्क्युलेटरपेक्षाही फास्ट वैदिक गणित सोडवत होता, तुम्ही खरं भाग्यवान आहात की अशा गुरुकुलमध्ये तुम्हाला पठन करण्याची संधी आहे. शिवछत्रपतींचा इतिहास एका व्याख्यानाचा नाही आहे. शिवछत्रपतींचा इतिहास अनेक व्याख्यानमालांचा आहे. पण प्रत्येक वेळी आलं तर मी काही ना काही वेगळं सांगून जाणार. प्रत्येक वेळी मी ज्या ज्या वेळेस या गुरुकुलामध्ये येईल निश्चितपणे सांगण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज जगले 18,306 दिवस. किती? 50 वर्षाचं आयुष्य उन्हपुर. पण त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये यावत चंद्र दिवाकरो, जोपर्यंत सूर्य चंद्र आणि तारे आहेत तोपर्यंत शिवचरित्र ताजा आणि टवटवीत आहे. कधी आपल्याला कंटाळा येत नाही. शिवचरित्रापासून शिकायचं काय? अखंड ज्ञान आहे. शिवछत्रपती म्हणजे खजिना आहे, ज्ञानाचा खजिना आहे. अज्ञाधारकता आहे, व्यसनमुक्ती आहे, अध्यात्म आहे, पर्यावरणवाद आहे, शेतकऱ्यांचा कैवारी, स्त्री दाक्षिण्य असलेला राजा, विलक्षण गुणधर्म. आणि म्हणून आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्याला एक विलक्षण आनंद होतो की ऐकलं पाहिजे. सर्वात महत्वाचं काय? आई वडिलांचं आज्ञापालन. तुम्ही करता, आम्ही करतो. म्हणून जगामध्ये जी माणसं मोठी होतात ती आईवडिलांची आज्ञाधारक असतात. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं एक उदाहरण देईल मी. शिवछत्रपतींच्या पिताश्रीचं नाव होतं शहाजीराजे भोसले. बंगळूरमध्ये राज्य करतायत, मनसबदार आहेत, सरदार आहेत. मैसूर प्रांत, कर्नाटक प्रांत त्यांच्या अखत्यारीत आहे. तिथला हिंदुत्व, तिथली मंदिरा, तिथला धर्म हे सगळं टिकलं शहाजी राज्यांच्यामुळं. धर्मरक्षण केलं, राष्ट्ररक्षण केलं. म्हणजे जसं आई साहेबांचं योगदान आहे, जिजाऊ साहेबांचं योगदान आहे, तेवढं योगदान शहाजी राज्यांचं सुद्धा आहे. विचार करा, हिंदवी स्वराज्य संकल्पक निर्माण करते शिवाजी महाराज आहेत, पण संकल्पक
पिताश्री शहाजीराजे भोसले. त्याचं उदाहरण द्यायचं झालं, आदिलशाहीमध्ये मनसबदार असताना शहाजी राजांनी ठरवून पुणे आणि सुपे जहागिरी मागून घेतली आहे स्वतःकडे. मी मुद्दाम इंग्लिश शब्द वापरतो, याचं कारण आहे प्लॅटफॉर्म निर्माण केला शिवाजी महाराजांना नवीन राज्य निर्माण करण्यासाठी. मुद्दाम मागून घेतलेत ते. 12 वर्षाचे शिवाजी महाराज आहेत. शिवबा बंगळुरातनं महाराष्ट्रात पाठविलेत. वेगवेगळे तज्ञ लोक त्यांच्या समवेत आहेत. कान्होजी जेधे आहेत, कृष्णाजी लोहकर आहेत, शामराज पंत रांझेकर आहेत, दादोजी कोंडदेव आहेत. वेगवेगळ्या विषयातले तज्ञ शहाजी राजांनी योजना करून 12 वर्ष वयाच्या शिवबांच्या समवेत पाठवले. इथं पुणे आणि सुपे परगणे मागून घेतलाय, प्लॅटफॉर्म निर्माण केलाय स्वतःच्या मुलासाठी, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. जेवढं आईचं योगदान आहे तेवढं पित्याचंही योगदान आहे, हे नाकारता येणार नाही. विचार करा, एखादा पिता राष्ट्र रक्षणासाठी जम्मू काश्मीरमध्ये लढत असेल आणि ती आई एखाद्या शहरात आपल्या मुलाबाळांचं संगोपन करत असेल, जेवढं आईचं योगदान आहे तेवढं सीमेवरती लढणाऱ्या पित्याचंही योगदान आहे. त्यामुळे शहाजीराजे बंगळुरात आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी पाठिंबा तिथून आहे. मुद्दाम हे 2 प्रांत जहागिरीत मागून घेतलेत, वेगवेगळे तज्ञ पाठविलेत. फार मोठं योगदान आहे. स्वतंत्र तख्त निर्माण करण्याचा प्रयत्न शहाजीराजांनी केला, सोपी गोष्ट नाही. निजामशाही वाचविण्यासाठी त्यांचा वंशज बाल मुर्तुजा याला गादीवरती बसून पेमगिरी नावाचा किल्ला आहे संगमनेरच्या जवळ, तिथं तख्त निर्माण केला. तख्त निर्माण करणं सोपं नाहीये. शहाजी राजांचा प्रयत्न, एकाच वेळेस हा मराठा सरदार 2 बलाढ्य सत्तांशी लढतोय. हिंदुस्थाननी चित्र बघितला निजामशाही वाचविण्यासाठी त्या काळात. हा कालखंड 1633 ते 1636 चा आहे. तो धामधुमीचा काळ आहे. पण एक मराठा सरदार एक तख्त वाचविण्यासाठी स्वतंत्र तख्त निर्माण करता झाला आणि एकाच वेळेस आदिलशाही आणि मोगलांशी लढतोय, 2 बलाढ्य सत्तांशी झुंजतोय. तख्त निर्माण करण्याची ताकद पिताश्री शहाजी राजांची, आणि ती ताकद पुत्र शिवाजी राजांमध्ये सुद्धा आली आहे. नाही तर सोपं नाहीये. ज्या औरंगजेबाच्या समोर उभा राहण्याची हिंमत कोणाची नव्हती. डोळ्यात डोळे घालणं लांब आहे. तिथं शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात, तुम्ही ती कथा ऐकली असेल, दिनांक 12 मे 1666 औरंगजेबाचा 50वा वाढदिवस, आणि शिवाजी राजांना राजांप्रमाणे पहिल्या रांगेत सन्मान दिला नाही, 5व्या रांगेत उभं केलं. त्याचा राग आला, स्वाभिमान जागा झाला, 5व्या रांगेमध्ये उभं केलं. अपमान करण्याचा प्रयत्न झाला. कल्पना चित्र डोळ्यासमोर उभं करा, ज्या औरंगाच्या समोर डोळ्यात डोळे घालण्याची हिंमत कोणाची नव्हती, उभा राहण्याची हिंमत नाही, मोठ्या आवाजात बोलणं लांब आहे. दरबार त्याचा, राजधानी त्याची, वाढदिवस त्याचा, आग्रा मुलूक त्याचा. पण त्या दरबारामध्ये अपमान झाल्यानंतर, स्वाभिमान डिवचल्यानंतर शिवछत्रपती सिंहासारखे गरजले, एक वेळा आम्ही मौत पत्करू पण अपमान नाही, आणि ताड ताड पाठ दाखवून त्याला परत फिरले. विचार करा, हे धाडस हिंदुस्थानच्या इतिहासात औरंगजेबाच्या आयुष्यात एकाच वाघाने दाखवला. त्या वाघाचं नाव होता छत्रपती शिवाजी महाराज. ही ताकद आहे, ही ताकद आहे. कोणी दिली? बलाढ्य महाबली शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ साहेबांनी दिली. हे धाडस, हे धैर्य, हे शौर्य माता पित्यांनी दिला. मी एक कल्पनाचित्र उभं करतो. मला लोक विचारतात की 40 दिवस हाल झाले संभाजी महाराजांचे, औरंग्याने हाल करून ठार केलं, मान झुकवली नाही,
ताजीम करण्यासाठी मान झुकविली नाही. सोपं नाहीये. डोळे काढलेत तप्त सळ्यानी, त्वचा काढली आहे, जीभ छाटली आहे. कल्पनाचित्र डोळ्यासमोर उभा करा. का यातना झाल्या असतील संभाजी महाराजांना, पण वेगवेगळे रुहुल्ला खान पासून सगळे समजावून सांगतात की बादशाह समोर मान झुकव. ताजीम करण्यासाठी स्वाभिमानी संभाजीनी मान झुकविली नाही. मला लोक म्हणतात की ही हिंमत कुठून आली. मी ते कल्पनाचित्र डोळ्यासमोर उभं करतो. ते म्हणजे दिनांक 12 मे 1666 ला आग्र्याच्या दरबारात 9 वर्ष वयाचे शंभूबाळ समवेत आहेत. आणि 9 वर्ष वयाचा बालक औरंगजेबाच्या दरबारात पित्यांचा अपमान झाल्यानंतर शिवाजीराजे काय गरजलेत. कल्पनाचित्र डोळ्यासमोर उभं राहतं. जेव्हा औरंगजेबाला त्याच्या दरबारात शिवाजीराजे एक वेळा मी मौत पत्करू पण अपमान नाही हे सांगत असताना 9 वर्षाचे शंभूबाळ आपल्या आबासाहेबांकडे कसं बघत असतील. त्याला सॉफ्टवेअर टाकलं म्हणतात. हे धाडस हे सिलेबस मधनं पुस्तकातनं मिळत नाही. त्या दरबारामध्ये आपले पिताश्री काय धैर्य औरंग्याच्या समोर स्वाभिमानानं बोलले. तोच शिवपुत्र संभाजी औरंग्याच्या समोर नतमस्तक झाला नाही, मौत पत्करली. एक एक गुणधर्म पित्याकडनं घ्यावे लागतात, आईकडनं घ्यावे लागतात. दुर्दैवानं शेवटची भेट झाली शहाजी राजांची जेजुरीला खंडोबाच्या साक्षीला. लगबगीनं शिवाजीराजे धावत निघालेत. वर्दी आली की शहाजीराजे आलेत. स्वागताची तयारी आहे. पिताश्री बंगलोरातनं येत आहेत, कर्नाटकातनं येत आहेत. स्वागतासाठी लेकाला केवढा आनंद झाला. आपले वडील येणार, मोहिमेतनं परत येणार महाराष्ट्रामध्ये. स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आणि ते वर्णन त्या काळातल्या बखरीमध्ये की पित्याच्या स्वागतासाठी लगबगीनं शिवाजीराजे धावले पुढं. पित्याच्या पालखीला खांदा दिला. केवढा विलक्षण आनंद बापाला झाला असेल हो. हा पुत्र बापाचे जोडे घेऊन पुढे पुढे जाऊ लागला. मी महाराष्ट्राला सांगत असतो की लेकरांनो, या पद्धतीचा सन्मान करण्याची परंपरा आपली आहे. शिवाजीराजांच्या आयुष्यामधनं सगळं शिकायला मिळतं आपल्याला. पित्याचा आदर करावा कसा राजे शिवछत्रपती शिकवतात. आणि आऊसाहेबांचा केवढा प्रभाव होता. जिजाऊ साहेबांचा प्रभाव एवढा होता की स्वप्न बघितलं होतं की माझा शिवा सिंहासनाधीश्वर व्हावा, सिंहासनावरती बसावा, राज्यकर्ता व्हावा, राजा व्हावा. कशासाठी? वैभव संपन्न जगण्यासाठी नाही, समृद्ध जगण्यासाठी नाही, तर रयतेचं कल्याण करण्यासाठी, रयतेची आस्व पोसण्यासाठी, सामान्य लेकी बाळीला न्याय देण्यासाठी, मोगलांच्या जातातून मुक्त करण्यासाठी, गुलामगिरीमधून मुक्त करण्यासाठी माझा शिवबा लोककल्याणकारी राजा बनावा. आईचं स्वप्न होतं, लेकरांनी पूर्ण केलं. सोपं नाही. मी म्हणत असतो की सगळ्यात मोठी गिफ्ट, मी मुद्दाम इंग्लिश शब्द वापरतोय जरा कळतात नवीन पिढीला. सगळ्यात मोठी भेट आईवडिलांना काय असते? त्यांची इच्छा पूर्ण करायची. आणि ज्या अवनी स्वप्न बघितलं होतं ना माझा लेख, ते स्वप्न खरं खुरं झालं. दिनांक होता 6 जून 1674. तिथी होती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शनिवार शके 1596. आनंदनाम संवत्सर. आमचं आकाश, आमची भूमी, आमचा समुद्र, आमचं चलन, आमचा भगवा ध्वज. आम्ही गुलामगिरीमधून मुक्त होतोय. स्वातंत्र्याचं प्रतीक शिवशक सुरू झाला. 10,000 पाहुण्या रावळांची गर्दी किल्ले रायगडावरती झाली. दिवस आणि रात्र कळत नव्हती. रात्री मशालीच्या प्रकाशामध्ये रायगड तेजाळत होता जणू दिवाळीच. देवदेवता आकाशातून बघत असतील या पृथ्वीवरती कुठला महासोहळा बनतोय. आपला राजा स्वतंत्र होतोय. राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. इंग्रज आलेत, डच आलेत, पोर्तुगीज आलेत, सगळे आलेत. देश विदेशातील राजे रजवाडे. 10,000 पाहुण्या रावळांची गर्दी झाली आहे. गागाभट्ट आलेत. वेदमंत्राच्या उच्चारामध्ये
शिवाजी राजांना राज्याभिषेक होणार आहे. मे महिन्यापासून तयारी सुरू आहे, वेगवेगळे विधी सुरू आहेत, तुलादानापासून सगळं. मला सांगायला अभिमान वाटतो, पाछाडवरनं आईला आणलंय, आऊंना आणलंय. आयुष्यामधला सगळ्यात मोठा प्रसंग आईच्या डोळ्यांनी, आईनी भरल्या नेत्रांनी बघावा ही लेकाची इच्छा. पाछाडवरनं आऊंना वरती रायगडावरती आणलंय. थकलेले आऊ आहेत, पण जे लहानपणापासून स्वप्न बघितलं होतं, खस्ता खाल्ल्या होत्या, कष्ट घेतलं होतं, कितीतरी प्रसंगामधून शिवाजी राजे यमराजाचा पराभव करून तरले होते, ते स्वप्न आज पूर्ण होणार. एका आईला यापेक्षा काय वेगळं हवं. दिनांक 6 जून 1674, पण आदल्या दिवशी ते कल्पना चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं की जिजाऊ साहेब त्यांच्या प्रासादामध्ये बसले असतील आणि हा लाडका लेक शिवा आपल्या आईला भेटायला गेला असेल. आदल्या दिवशी दिनांक 5 जून 1674 आणि पायाजवळ बसला असेल. आऊ अशी सिंहासनावरती बसली असेल, लेक आईच्या पायाजवळ बसला असेल आणि पायाजवळ बसल्यानंतर आपसूक एक हात आईच्या गुडघ्यावरती ठेवला असेल आणि डोळ्यांनी कटाक्ष टाकला असेल, आऊंच्या नजरेला नजर भिडवली असेल. अखंडितपणे निशब्द मायलेकराचा संवाद त्या किल्ले रायगडाने अनुभवला असेल. दोघांच्या डोळ्यातनं आसवांचा अभिषेक वाहत असेल. निशब्द, जणू राजा आपल्या आईला सांगत असेल का, आऊ लहानपणी त्या लाल महालातनं कोड कौतुकाने मला बघायचीस. त्या खिडकीमधून मी दगड मातीचे किल्ले बनवायचो. त्या तानाजी मालुसरे, बहिर्जी नाईकांच्या, येसाजी कंकाच्या बरोबर केवढं कौतुक वाटायचं की दगड मातीचे किल्ले माझा लेख बनवतो. अगं आऊ, त्या दगड मातीच्या किल्ल्याचं रूपांतरण 240 किल्ल्यात, राजगड रायगड सारख्या भव्य किल्ल्यात करून दाखवलं ग मी. स्वप्न पूर्ण केलं ना ग तुझं. गुडघ्यावरती हात ठेवून शिवा निशब्द आपल्या आईशी संवाद साधत असेल आणि हा संवाद, मुख संवाद किल्ले रायगडाने अनुभवला असेल. जणू लोक सांगत असेल, अगं आऊ त्या सिद्धी जोहरच्या वेढ्यात मी सापडलो. दिनांक 2 मार्च 1660 पासून ते 12 जुलै 1660 पर्यंत 4.25 महिने वेढा चालला. तू कासावीस झाली असशील, पण त्याही पेक्षा जास्त कासावीस झाली असशील. जेव्हा मी औरंग्याच्या कैदेत सापडलो, तिथून जिवंत परत येईल की नाही याची शाश्वती नव्हती. कैक वेळा तू आई भवानीच्या मोहर आसवांचा अभिषेक वाहिला असशील. अहो उद्याही अभिषेक होणार आहे माझ्यावरती. सप्तगंगांच्या उदकांचा अभिषेक गगाभट्ट करणार आहेत. अहो तुझं स्वप्न पूर्ण केलं की नाही. निशब्द राजा बोलत असेल आपल्या आईला, अहो लहानपणी तू मांडीच्या सिंहासनावरती बसवलंस, मांडीवरती बसवलंस. रामायण महाभारत कृष्ण कथा सांगितल्यास, शौर्याच्या कथा सांगितल्यास, बोधकथा सांगितल्यास, संस्कार कथा सांगितल्यास, माझ्यावरती संस्कार केलास. अहो त्या मांडीच्या सिंहासनाचं रूपांतरण 32 मन सोन्याच्या सिंहासनामध्ये उद्या होतंय आणि या 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती तुझा लेख सिंहासनाधीश्वर होतोय. अहो पूर्ण केलं ना ग तुझं स्वप्न. निशब्द मायलेकरांचा संवाद अखंडितपणे सुरू झाला असेल आणि तो संवाद त्या मुख रायगडाने अनुभवला असेल. विचार करा, तुमच्या आई वडिलांना दुसरं काहीच पाहिजे नाही. शिवाजी राजांसारखं राज्य निर्माण करायचं नाही, पण तुमच्या आई वडिलांनी जे स्वप्न तुमच्यामध्ये बघितलंय, मुलीमध्ये आणि मुलांमध्ये, भारताचा उत्तम नागरिक व्हावा. ज्याही क्षेत्रामध्ये माझी लेक जाईल, ज्याही क्षेत्रामध्ये माझा मुलगा जाईल, मुलगी जाईल, त्या क्षेत्रातलं सर्वोच्च स्थान भूषवायचं हे स्वप्न तुमच्या आई वडिलांनी बघितलंय. आणि आज शिवाजी होणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या क्षेत्रामधलं सर्वोच्च स्थान तुम्ही भूषवा, तरच शिवाजी होणं याला या कलियुगामध्ये अर्थ आहे. पुन्हा मी शिवचरित्र सांगण्यासाठी येईल. तुर्तास विराम देतो.